आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। नाराज मोहिते पाटील तुतारी फुंकणार? अकलूजमध्ये मोहिते विरुद्ध निंबाळकर हा संघर्ष पाहायला मिळतोय। एकाच पक्षात आलेल्या या दोन्ही नेत्यांमधील विस्तव काही केल्या भिजत नाहीये। निंबाळकरांविरोधात मोहिते कंबर कसतोय। अशात थोरल्या निंबाळकरांनी मोहितेंना पाठिंबा दर्शवला आहे। रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे बडे नेते मानले जातात। रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली तर आपण विजयीची खात्री देऊ शकत नाही असं विधान करण्यात रामराजेंनी केलं होतं। माढा लोकसभा लढण्यासाठी धैर्यशील मोहितेंनी तयारी सुरू केली होती। वर्षभरापूर्वीपासून त्यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले होते। भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळेल याची पूर्ण खात्री मोहितेंना होती, मात्र भाजप पक्ष नेतृत्वाकडून त्यांचा भ्रमनिराश झाला आहे। रामराजे आणि धैर्यशील यांच्यासारख्या बड्या नेत्यांची समजूत काढण्याचं आव्हान भाजप नेत्यासमोर आहे। याच रणधुमाळीत शरद पवारांनी आपला डाव खेळला आहे। काही दिवसापूर्वी त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली होती। नाराज धैर्यशील मोहितेंना आपल्याकडे खेचण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करते। धैर्यशील मोहिते पाटलांना पवारांकडून ऑफर देऊ शकतात अशी चर्चा आहे। मला सांगितलं, बावनकुळे साहेब म्हणले की तुम्ही जाऊन जरा दादाला भेटून घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही थोडं ऐकून घ्या, आणि ते ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे। त्यानंतर मी देवेंद्रजीकडे जाईल, बावनकुळे साहेबांना भेटेल आणि त्यानंतर पुन्हा या विषयावर मी त्याच्याशी चर्चा करेल। सीट दिल्लीहूनच त्या ठिकाणी ठरते, त्यामुळे तो अधिकार माझा नाही आहे, पण दादांची नाराजी आहे आणि ती परवडणारी नाही, म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी आलेलो आहे, मला पाठवलेलं आहे। मी सगळं ऐकून घेतलेलं आहे। मी त्या संदर्भामध्ये आमच्या पक्षश्रेष्ठीची